षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 साठी नितीन साठे मैदानावरती आता षटक क्रमांक 1 साठी पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर मैदानावरती श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या संघाकडून 2 सलामीवीर फलंदाज ओम मोहोळ आणि दुसऱ्या बाजूला अमोल उभे ही जोडी मैदानावरती दाखल झालेली पाहायला मिळते. पंचांचा इशारा लेट्स प्ले चला खेळूया डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. डावाला सुरुवात षटक क्रमांक पहिलं घेऊन कडून लेफ्ट हँड राईट हँड जोडी मैदानावरती दाखल झाली. लेफ्ट हँडर फलंदाज अमोल उभे बॅकफुटला गेले आणि मैदानावरती चेंडू भिरकावून दिला. लॉंग लेग मध्ये चौकार वसूल केलाय. नितीन तयार. राईट मोर द विकेटचा मारा खराब चेंडू त्याचा घेतलाय पुरेपूर समाचार. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. बिग 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 ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. 11 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये अमोल उभे एक जबरदस्त फलंदाजी मैदानावरती करतात. लेफ्ट हँडर फलंदाज आणि सातत्यानं जर पाहिलं तर अमोलला मोठ्या संघाकडून प्रमोट केला तर जरी थोडासा तो बॅट पॅच मध्ये असला काही सामन्यामध्ये रन्स त्याच्या बॅट मधून बनले नाही तरी तो सलामीसाठी येताना आपण पाहतो. यावेळेस आडव्या बॅटनं भिरकावला बॉल सरळ मुख्य व्यासपीठावरती आणि इथे अखंड हिंदुस्थानचे दैवत तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानवंदना देणारा हा षटकार 6 धावा. या षटकारानं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 17 धावा. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर एक चौकार आणि बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न एस्टाईनच्या पाठीमागे समीर वारंगे झटपट पद्धतीने चेंडू कलेक्ट केला वेगवान थ्रो केला परंतु मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय बॅटर आपल्या घरट्यामध्ये सेफ आहे. डॉट बॉल असेल चला घाई करायची नाही. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावफलकावरती 17 धावा मैदानावरती आपण पाहतोय. एस्टाईनच्या पाठीमागून समीर बरेचसे इंटरेस्टेड दिसत आहेत या रनआउट साठी परंतु तिकडे आपण पाहतोय डॉट बॉल असणार आहे. धावफलकावरती 17 धावा. यावेळेस रिव्हर्स विकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच हा चेंडू देखील डॉट षटक. पहिलं सुरुवात निश्चितच आपण पाहिली सिंगल न झाली शेवट निर्धाव चेंडूने झाला परंतु अमोल उभेनं खेळलेले 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूवरती वैयक्तिक 16 धावा अमोल यांच्या बॅटमधून आपण मैदानावरती पाहिला. 2 षटक पॉवर प्लेच्या आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगला स्कोर उभा राहिलाय. पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघ आपण पाहतोय मैदानावरती. निश्चितच बरेचसे युवा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्यकांत लाखवडे मैदानावरती आपण षटक क्रमांक 2 मध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. मोठं टार्गेट नक्कीच सेट करण्याच्या दिशेने वाटचाल पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने केली गेली. दरम्यानचा हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होता 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला गेला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाले ते एक सिंगल आणि पुन्हा एकदा अमोल उभे आता स्ट्रायकिंग एंडला. एंड बदलला गेलाय. बरेगाव एंड कडून आपण पाहतोय मैदानावरती मुख्य कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सूर्यकांत लाखवडे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 18 धावा. लेफ्ट हँडर बॅटर अमोल उभेसाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली तर नक्कीच 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत ऑन साइडला वाईडी डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
उजव्या ष्टीच्या दूरवरतून नक्की चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. परत एकदा मैदानावरती आपण पाहतोय हळुवारपणे हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करत या चेंडूवरती सिंगल मिळवली आणि या सिंगल सोबतच 19 धावा धावफलकावरती च्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघ जर आपण पाहिला तर नक्कीच एक तगडा ताकदवर बॅटिंग ऑर्डर आहे आणि निश्चितच या संघामध्ये ऐश्वर्य खोपकर नावाचा एक विस्फोटक खेळाडू आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच सुरुवात ओपनर्स कडून कशा पद्धतीने होते आणि मैदानावरती या जोडीची भागीदारी कशी होते त्यावरती बरेचसं समीकरण या सावऱ्याचं अवलंबून असेल. त्या दुसऱ्या बाजूला प्रयत्न करावे लागतील. पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघाला सुरुवात चांगली करायची. पहिल्या षटकामध्ये जरी थोडेसे अतिरिक्त रन्स खर्च आले असेल तरी ओव्हर नंबर 2 मध्ये एक अनुभवी गोलंदाज सूर्यकांत लाखवडे मैदानावरती दाखल झालेत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 एकेरी धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. हो 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 यावेळेस वेगानं बॅट फिरवली. अपील मोठी मैदानावरती आपण पाहतोय. दरम्यान पंच कळवतात हा चेंडू इथे नक्कीच बॅटर आउट असतील. बॅटची हलकेसी एज आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट आली. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. अमोल उभे बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार पिरंगुट क्रिकेट क्लब यांचं एक जबरदस्त आयोजन नियोजन आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सुंदर मैदान स्पार्टन क्रिकेट गुरुकुल भरे या तालुका क्रीडा संकुलवरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हा रायझिंग स्टार्स करंडकचा थरार मैदानावरती रंगलाय आणि दिवस क्रमांक 4 मध्ये त्याच जोशात त्याच उत्साहात खऱ्या अर्थानं खेळाडू मैदानावरती एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आयोजक मंडळींनी घेतलेली भरपूर मेहनत कष्ट परिश्रम आणि तदनंतर उभा राहिलेला हा क्रिकेटचा देखना सोहळा आपण मैदानावरती पाहतोय. रायझिंग स्टार्स करंडक 2025 ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये 20 धावा स्कोरकार वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ऐश्वर्य खोपकर ज्या नावाची चर्चा निश्चितच आपण सातत्यानं मुळशी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पुणे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहतो. ऐश्वर्य खोपकर आता मैदानावरती दाखल होत आहेत. 20 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. गतवर्षीच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठ्या संघाकडून नक्कीच चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. परंतु नक्कीच आता या हंगामामध्ये नव्या जोशाने नव्या उत्साहाने आपण पाहतोय हा संघ मैदानावरती उतरलाय. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. वाईडिस्ट लॉंगॉन आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहेत. राईट हँडर फलंदाज ऐश्वर्य खोपकर साठी तर बॉलिंग ट्रॅकवरती सूर्यकांत लाखवडे यांच्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू थोडस आपण पाहतो अगदी बॅटच्या पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि तदनंतर या चेंडूवरती एकेरी धाव जी मैदानावरती प्राप्त होते. पहिल्या षटकामध्ये आपण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये सूर्यकांत लाखवडे निश्चितप्रमाणे इथे आपण जर पाहिलं तर हे षटक अगदी अंडर कंट्रोल ठेवले. आतापर्यंत कुठल्या प्रकारे बाउंड्री दिलेली नाहीये. 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून एक चेंडू शिल्लक. या षटकाचा ओव्हरला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न ओम मोळ करताना पाहायला मिळणार का? ओ हो हो इथे मोठा आवाज आणि हात डोक्याला लावले. जवळपास सगळेच खेळाडूंनी ते नाराजी थोडीशी व्यक्त केली. त्यांच्या पाठीमागे समीरची थोडीशी घाई पाहायला मिळाली. प्रथमतः चेंडू हातामध्ये पूर्णपणे कलेक्ट करणं गरजेचं होतं आणि तदनंतर त्यानं फेकीसाठी प्रयत्न करणं गरजेचं. परंतु थोडीशी घाई कारण थोडंसं बॅटर क्रीज मधून पुढे गेल्यानंतर तिकडे चान्स होता रनआउट करण्याचा. त्यासाठी थोडीशी घाई पाहायला मिळाली. चेंडू हातात घेण्याच्या पूर्वीच तिकडे फेकीसाठी प्रयत्न केला गेला आणि बॉल हातातून निसटला आणि अशा पद्धतीनं जीवनदान मिळतंय फलंदाज ओम मोहोळला. 2 षटकं संपलीत आणि मैदानावरती आपण जर पाहिलं सूर्यकांत लाखवडे काय कमालीची गोलंदाजी केली. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट मिळवलाय. अमोल उभेला बाद केले. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. दूरवरच्या एंड कडून मैदानावरती आपण पाहतोय समीर वारंगे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता निश्चितप्रमाणे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. एक फलंदाज बाद. धावफलकावरती 21 धावा आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता ओव्हर नंबर 3 साठी समीर येत आहेत. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे बंधन हटल्यानंतर चला फिल्डिंग टीम नियोजित कालावधी आहे. पहिल्या 4 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी आहे याची नोंद घ्या. यावेळेस समीर यांचा भन्नाट वेगाचा हा चेंडू बराचसा ओव्हर पिचचा बॉल होता आणि या चेंडूवरती केवळ एक सिंगल
फेक निश्चितच करण्याच्या प्रयत्नामध्ये समीर होते, परंतु तिकडे बॅकअप साठी कुठल्या प्रकारे फिल्डर आलेला नाहीये. सुरुवात आहे तितकेसे खेळाडू सरावामध्ये नाहीयेत, त्यामुळे नक्कीच छोट्या छोट्या गोष्टी आता नक्कीच तिथे सुरुवातीला थोडस तिथे संघर्ष पाहायला मिळेल. परंतु नक्कीच आगामी काळामध्ये हा देखील संघ मुळशी टेनिस क्रिकेट पटलावरती चांगली कामगिरी करेल अशी आशा संपूर्ण ग्रामस्थांना आणि संपूर्ण कुळे संघाच्या खेळाडूंना आहे. दरम्यान 6 चेंडू डावखुर एसटीच्या भरपूर बाहेर, मुख्य पंचांचा इशारा होते वाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होते. धावफलकावरती 23 धावा. ओम मोहोळ सुरुवातीसाठी आपण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण ओमला पाहिलं, सलामीसाठी तो दाखल झाला, परंतु त्याच्या बॅटमधून जो अटॅक गरजेचा आहे तो अजून पाहायला मिळालेला नाहीये. तर दुसऱ्या बाजूला ऐश्वर्य देखील थोडेसे शांत आहेत. 23 धावा. त्यावेळेस बॉल बुंद्यात टाकलाय, फिल्डर आहेत. डीप लॉंग ऑफला मैदानावरती आपण पाहतो हा चेंडू फील्ड केला जाईल आणि या चेंडूवरती मिळते ती एक सिंगल. गतवर्षीच्या नक्कीच आपण हंगामामध्ये पाहिलं कुळे संघ, परंतु आज आपण जर पाहिलं तर या हंगामामध्ये या सीझन मध्ये रायझिंग स्टार करंडकामध्ये सर्व युवा खेळाडू नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 2 ते 3 अनुभवी खेळाडू जर आपण वगळले, बरेचसे युवा खेळाडू. दरम्यान यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, जागेवरतूनच खडे खडे जडदिया मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पार. ऐश्वर्य खोपकरचा ट्रेडमार्क चेंडू सीमा पार, षटकार. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा, ज्या अटॅक साठी ओळखले जातात ऐश्वर्य खोपकर त्यांच्या बॅटमधून षटकार मैदानावरती आलाय. धावफलकावरती 30 धावा. यावेळेस परत एकदा ऑन साइडला बिगिट तर केला गेला, मिड विकेटला फिल्डर अंदाज फेल, त्यानंतर चेंडू सीमा पार. रन्स मिळतायत 4, चौकार. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं अष्टपैलू खेळाडू प्रसाद दादा गेम्सचे प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक फलंदाज बाद, धावफलकावरती 30 धावा आणि त्यानंतर आलेला हा चौकार. निश्चितच धावफलकावरती 34 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस थोडस ऑस्ट्रमच्या दूरवरतून बॉल ठेवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल येते. धावफलकावरती 35 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक तिसरं आपण पाहतोय समीर यांचं, थोडस महागडं ठरतंय. आतापर्यंत नक्कीच या षटकामध्ये तब्बल 14 धावा येताना पाहायला मिळाल्यात. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. षटक संपलं तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 35 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. बोथ एंड सामने खेळवले जातात आणि मैदानावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये तितकासा वाऱ्याचा प्रभाव पाहायला मिळत नाही. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एंड गोलंदाजी होते, त्यामुळे निश्चितच तितका समसमान फायदा राईट हँडर लेफ्ट हँडर बॅटर्सला आहे. आता षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. अंकुश अरसकर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी दाखल होत आहेत. एक सुंदर आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. प्रथम क्रमांक रोख रक्कम तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 70,000, तृतीय क्रमांक आहे 50,000 रुपये, तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपयांचं पारितोषिक. हो, अंकुश अरसकर मैदानावरती आलेत. पहिलाच बॉल भरपूर खराब आणि मैदानावरती हा चेंडू टाकलाय फुल टॉस आणि ऐश्वर्यानं हा चेंडू फेकून दिलाय तो सीमा पार. नक्कीच मोठा बिगिट तर या चेंडूवरती आलाय, परंतु आता हा चेंडूचा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. बीमर साठी तिसऱ्या पंचांची मागणी आहे. पाहूया काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक केला तर क्रिकलाईट स्पोर्टची संपूर्ण टीम, प्रामुख्याने अभिजितची भुजबळ सर असतील आणि दोन्ही कॅमेरामन या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर काम आपण पाहतो. काय डिसिजन असेल? बीमर साठी नक्कीच या ठिकाणी मदत घेतली जाते.
चेक केलं जातं आणि योग्य निर्णय निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू नो बॉल आणि त्या नो बॉल वरती नक्की संभवतोय षटकार असणार आहे. या 7 धाव्यांनी धावफलक आपण पाहतोय नक्कीच आता 42 या अंकावरती पोहोचते एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर नक्की संभवतोय चौथी. प्रीट ऑन. प्रीटचा चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू कॅरी करतायत परंतु हातातून निसटला देखील. त्यानंतर एक धाव. फ्रीटचा बॉल होता, सिंगल मिळाली. धावफलक पुढे जाईल. 43 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आकर्षक आणि मानाचं करंडक असणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय. हो हो हो, हा चेंडू देखील मैदानावरती सुरेख. पहिला एक चेंडू खराब जरूर आला परंतु अंकुश यांनी चांगलं कमबॅक मैदानावरती केले. ओम मोहोळ थोडीशी बातचीत ओम सोबत करणं गरजेचं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून आपण पाहतोय ऐश्वर्य खोपकर काहीसे त्याला संकेत देत आहेत. हो हो हो, यावेळेचा चेंडू डाऊन द लेग डाव्याष्टीच्या भरपूर बाहेर. एक अतिरिक्त अवांतर धाव या चेंडूवरती वाढेल. धावफलक पुढे पोहोचते 44 या अंकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अंकुश अरसकर यावेळेस उजव्याष्टीच्या बाहेर. यापूर्वी डाव्याष्टीच्या बाहेर आपण चेंडू पाहिला. अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणावरती या षटकामध्ये खर्च केले जात आहेत. आपण लिगल डिलिव्हरी जर पाहिली तर केवळ 2 चेंडू हाताळले गेलेत आणि एकंदरीतच 10 धावा खर्च केल्यात. त्यावेळेस सॉफ्टमच्या दूरवरतून बॉल टाकण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि मैदानावरती प्राप्त होती ती एक सिंगल. या चेंडूवरती जरी मैदानावरती ओम बीट झाला असता तरी देखील तिकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होऊ शकला असता. कारण आता अंतिम दुसरं षटक आहे आणि ओम थोडासा नक्कीच अडखळतोय परंतु तिकडे ऐश्वर्य खोपकर स्ट्राईक वरती येण्यासाठी प्रयत्न त्यांचे सुरू होते. स्ट्राईक मिळाली. धावफलकावरती 46 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानचा चेंडू आणखीन एक खराब. एक्स्ट्राच्या माध्यमातून भरपूर धावा खर्च केले जात आहेत क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतो. एका एका धावेला महत्व. वाईड चेंडू. चला थोडीशी घाई करायची. जे नियोजित कालावधी आहे त्या कालावधीमध्ये 4 ओव्हर कंप्लीट होणं गरजेचं आहे. यावेळेस स्टॉपसमच्या बाहेरून हा चेंडू मात्र पिक केलाय आणि पाठवला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पार. रन्स मिळत आहेत या चेंडूवरती 4. चौकार. या चौकारानं धावफलक 51 या अंकावरती पोहोचलं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर्व प्रकारचे शॉट्स खऱ्या अर्थानं ऐश्वर्य खोपकरच्या बॅटच्या बात्यामध्ये आहेत. बराचसा लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. अगदी आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये मित्रांनो ऐश्वर्य खोपकर हे निश्चितच एका स्वतःच्या करता त्यांची अकॅडमी आहे आणि तिथे लेदर बॉलवरती ते नक्कीच खेळाडूंना प्रशिक्षण देतात. स्वतः देखील एक लेदर बॉलचे चांगले खेळाडू आहेत आणि मैदानावरती सातत्यानं जर आपण पाहिलं तर चांगले क्रिकेटिंग शॉट त्यांच्या बॅटच्या भात्यातून आपण पाहतो. षटक संपलंय 4. धावफलकावरती एक फलंदाज बाद. 51 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुणे ग्रामीण जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माननीय महादेवांना कोंढरे यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं बक्षीस. द्वितीय क्रमांक उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. अंपायर सर एकदा आपण टायमिंग चेक करा. जर अतिरिक्त टाइम झाला असेल तर एक खेळाडू आतमध्ये घेऊन आता फिल्डिंग करावी लागेल याची देखील नोंद घ्या. फिल्डिंग टीम थोडंसं स्पीडअप करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे मोठ्या वेळापत्रकाच्या दिवसभरामध्ये, त्यामुळं निश्चितच घाई करा. अंतिम षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आता समीर वारंगे सज्ज होताना पाहायला मिळतात. वैयक्तिक कोट्यातील दुसरं हे षटक आता समीर यांचं असेल. दरम्यानचा चेंडू हलक्याच्या लॉफ्ट केलाय तो कव्हर्सला आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त होईल. या सिंगलनं धावफलक पोहोचेल 52 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 70,000 रुपये उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दगडू काका करंजावणे यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रामदास भाऊ गोळे आणि माजी सरपंच भोयानी साखरे राजेंद्रजी दबडे साहेबांकडून 50,000 रुपयांचं बक्षीस. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळलाय जरूर. फेकी निश्चितच स्ट्रायकिंग एंडला केली. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली असती तर एक धाव रोखू शकले असते परंतु प्रयत्न होता फिल्डरचा ऐश्वर्य खोपकरच्या एंडला त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा. कारण तो फलंदाज जर बाद झाला तर निश्चितच अंतिम षटकामध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाचा फायदा होईल. नक्कीच
8 ते 10 धावा कमी होतील जर तो फलंदाज बाद झाला तर. परंतु ऐश्वर्य मैदानावरती आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील. पहिल्या 3 चेंडूवरती कुठल्या प्रकारे बाउंड्री आलेली नाहीये. 3 पैकी 2 चेंडू ऐश्वर्य यांनी खेळलेत. 54 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. सातत्यानं याच मैदानावरती आपण मुळशी तालुक्यातील बरेचशा स्पर्धा या मैदानावरती जवळपास सर्व स्पर्धा आपण म्हणू जास्तीत जास्त अधिकच्या स्पर्धा याच मैदानावरती पार पडतात. त्यामुळे या खेळपट्टीचा अनुभव सर्वच खेळाडूंना आहे. यावेळेस बॅकफुटला गेलेत, उचललाय बॉल, सरळ पाठवला डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार. या चेंडूवरती मिळतात धावा 6. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. 60 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 चेंडू आहेत. शफल झालेत. क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, डीप इंटू द क्रीज गेले आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट चेंडू आहे. या षटकामध्ये केवळ एक षटकार आलाय आणि त्या व्यतिरिक्त 3 धावा या पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 निर्धाव चेंडू अंतिम षटकामध्ये आपण पाहिलेत. अजूनही अखेरचा एक चेंडू. 60 धावा धावफलकावरती शेवटच्या चेंडूवरती काय होणार? चौकार, षटकार की विकेट की सिंगल डबल? गोलंदाजीच्या मार्कवरती समीर विकेटलेस आहेत. मैदानामध्ये शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने टाकलाय. बॅटच्या जवळून चेंडू थोडस वळण घेताना पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट आलाय. पहिला डाव संपलाय. धावफलकावरती 60 धावा, 61 धाव्यांचं आव्हान पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघाला आहे. तर लगेचच आपण एका ओळीमध्ये एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जायचंय. मोठा संघ आपण लाईनअप करून मैदानावरती लगेचच फिल्डिंग साठी दाखल व्हायचे. यानंतर होणाऱ्या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक त्वरित टॉस साठी या. पुनावळे क्रिकेट क्लब विरुद्ध सचिन दादा गोडांबे स्पोर्ट फाउंडेशन. चला मोठा टीम त्वरित लाईनअप करून मैदानामध्ये या. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये जास्तीचा वेळ खर्च करू नका. वारंवार आपल्यापर्यंत सूचना येत आहेत. घाई करा, वेळ वाचवा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. पुनावळे क्रिकेट क्लब विरुद्ध सचिनदादा गोडांबे स्पोर्ट फाउंडेशन. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या आणि टॉस करण्यासाठी आपण मान्यवराला आमंत्रित करूयात. सन्माननीय विशाल दादा बलकवडे आपला शुभ हस्ते त्या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस होतोय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी या. नक्कीच आपण पाहतोय रुद्रा 11 पुनावळे विरुद्ध सचिन दादा गोडांबे स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघांमध्ये. यानंतर होणारी पुढील लढत, पहिल्या सामन्यामध्ये रुद्रा 11 पुनावळे हा संघ नक्कीच पराभूत झालाय. परंतु आता मैदानावरती आव्हान टिकवायचं असेल तर पुढच्या सामन्यामध्ये डू ऑर डायची लढत आपण निश्चितप्रमाणे म्हणू. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन दादा गोडांबे स्पोर्ट फाउंडेशन संघ, त्यांचं ही पहिलीच लढत आपण मैदानावरती या स्पर्धेतील पाहणार आहोत. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित होत आहेत. रुद्रा 11 पुनावळे टीम कडून आपण जर पाहिले तर मैदानावरती या ठिकाणी टॉस कबावच्या कक्षामध्ये संघाचे संघनायक किरण बारस. टॉस आपण या ठिकाणी करूयात. पाच षटकांचा सामना असेल आणि लगेचच आपण टॉस करूयात. चला बॅटिंग टीम कुळे संघ त्वरित फलंदाज पाठवा. चला लगेचच फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायचे.
दुसऱ्या डावाला सुरुवात होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. ओपनर बॅटर्स सज्ज झालेत. पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघाकडून तर षटक क्रमांक पहिले घेऊन श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा या संघाकडून मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत. यानंतर होणारी पुढील मॅच आपण मैदानावरती नक्कीच पाहणार आहोत. रुद्रा 11 पुनावळे विरुद्ध सचिनदादा गोडांबे स्पोर्ट फाउंडेशन. टॉस झाले आणि सचिनदादा गोडांबे स्पोर्ट फाउंडेशन संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी निवडली. रुद्रा 11 पुनावळे विरुद्ध सचिनदादा गोडांबे स्पोर्ट फाउंडेशन गोटावडे या दोन संघांमध्ये पुढील मॅच असेल. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओम दाखल झालेत. पहिला चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर. वाईड चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव या चेंडूवरती प्राप्त होते. या एका धावेनं संघाचं खातं उघडलं जातंय. 61 धावेंचं टार्गेट 5 षटकांमध्ये अगदीच आपण जर पाहिलं तर चेजेबल टार्गेट या मैदानावरती आपण निश्चितप्रमाणे म्हणू शकतो. खेळपट्टी जितकी गोलंदाजांसाठी पोषक पूरक आहे तितकीच ही खेळपट्टी फलंदाजांसाठी देखील पोषक पूरक आहे. यावेळेसचा बॉल हवेत, फटका फसला समीर वारंगेचा. क्षेत्ररक्षक धावतायत, पॉवर प्ले आहे आणि नक्कीच आता इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक डीप पर्यंत पोहोचेपर्यंत तिकडे नक्कीच जे झेलबादचे चान्सेस होते ते खारीज करत आले आणि त्यानंतर मिळत आहेत 2 धावा. या 2 धावेनं टीमचं स्कोर कार्ड पुढे जाईल. तौफलकावरती 3 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 58 धावेंची आवश्यकता आहे. 61 धावेंचा रनचेस आणि या रनचेस मध्ये सलामीवीर फलंदाज जर आपण पाहिलं समीर वारंगे आणि प्रसाद गायकवाड ही जोडी मैदानावरती आली. या जोडीतील एका फलंदाजाला शेवटपर्यंत लढावं लागेल, कमीत कमी एका बॅटरला. यावेळेस बॅटच्या आउटसाइड एज शॉर्ट थर्ड मॅनचे फिल्डर चेंडू रोखतायत तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती धाव निश्चितच प्राप्त होताना आपण पाहतोय. समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार क्रिकेट क्लब, रायझिंग स्टार पिरंगुट यांच्या माध्यमातून रायझिंग स्टार्स करंडक ही स्पर्धा मैदानावरती रंगते. पहिला सामना आपण रुद्रा 11 पुनावळे त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट क्लब अशी लढत पाहिली. बावधन संघाने बाजी मारली. सामना क्रमांक दुसरा मैदानावरती सुरू आहे. गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कुळे विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा या दोन संघांमध्ये. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनला रजिस्टर असणारे सर्व संघ आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकूण जर पाहिलं तर 24 संघांचा समावेश. प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ, ए ग्रुप मध्ये 3 संघ, बी ग्रुप मध्ये 3 संघ, अशा पद्धतीचं आखीव रेखीव स्वरूपाचं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. आणखीन एक खराब चेंडू, व्हाईट बॉल, फलकावरती 5 धावा. पहिल्या इनिंगचा जर आपण मित्रांनो विचार केला तर पहिल्या डावामध्ये देखील बरेचसे एक्स्ट्रा रन्स खर्च करण्यात आले. 5 अतिरिक्त धावा ज्यामध्ये 4 वाईड आणि 1 नो बॉल आपण पाहिला आणि निश्चितच त्याच्या मदतीने धावफलक 60 अंकावरती पहिल्या डावामध्ये पोहोचलेला आपण पाहिलं. थोडीशी घाई करायची, स्पीडअप करायचे. काहीशी शंका नक्कीच तिकडे समीर यांना पंचांची बातचीत केली गेली आणि आता नक्कीच मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. ओम मोहोळ पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक डबल, एक सिंगल आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. 5 धावा. लेफ्ट हँडर बॅटर प्रसाद यावेळेस जबरदस्त पिक ऑफ शॉट, हाफ वॉली होता, सुंदर पद्धतीने पिक केला, लॉंग ऑफला पाठवला आणि त्या चेंडूवरती प्राप्त होईल ती एक सिंगल. या सिंगल सोबत नक्कीच आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या शैलीवर तिकडे आक्षेप घेतलाय रिव्ह्यू साठी. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजीच्या शैलीवरती इथे आक्षेप घेतलेला आहे आणि आता निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. पाहूया काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती ओम पडताळणी केली जाते आणि निश्चितच आता योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्पर्धेतील प्रमुख बक्षिसांबद्दल नक्कीच खऱ्या अर्थानं मी उद्घोषणा करत होतो. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 50,000 रुपये. रामदासजी गोळे वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माजी सरपंच भोईनी साखरे राजेंद्रजी दबडे यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं बक्षीस. चतुर्थ क्रमांक 30,000 रुपये माजी ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट निलमताई पूरब पवळे यांच्या माध्यमातून आहे. प्रचंड मोठी प्रमुख बक्षीस आपण पाहतोय. लखपती टुर्नामेंट प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर प्रमुख बक्षिसांसोबतच खेळाडूंसाठी आपण पाहतोय आकर्षक पारितोषिक. प्रत्येक मॅच मध्ये वैयक्तिक बक्षीस, सामनावीरासाठी देखील आकर्षक बक्षीस आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. थर्ड अंपायर कळवत आहेत इट्स अ नो बॉल आणि आता नक्कीच मैदानावरती हा गोलंदाज या स्पर्धेसाठी बॅन राहील. त्यासोबतच 2 धावेंची पेनल्टी ही दिली जाणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला.
जी आता कुळे संघाच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल. चला नवीन गोलंदाज न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. समीर वारंगे आपण पाहतोय नक्कीच बराचसा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूला आहे. थोडस नक्कीच शंका वाटली, पंचांसोबत चर्चा केली, तिकडे थोडासा आक्षेप घेतला आणि त्यानंतर लगेचच पंचांनी रिव्ह्यू घेऊन DRS नक्कीच आपण पाहिला तिकडे अंपायर हा रिव्ह्यू होता आणि मैदानावरती नो बॉल कळवलाय. तर आता उर्वरित चेंडू फेकण्यासाठी ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय मोहोळ सज्ज होताना पाहायला मिळतात. 2 चेंडू फेकले गेलेत. स्कोरकार वरती पेनल्टीचे रन ऍड करून 9 धावा आपण पाहतोय. फ्री टॉन होता, फ्रीचा चेंडू होता, डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पुन्हा एकदा फ्री टॉन असणार आहे. एक अतिरिक्त धावेने धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल आणि स्कोर कार्ड पोहोचते 10 अंकावरती. 51 धावेंची आवश्यकता. 2 चेंडूवरती 10 रन्स आलेत. 28 चेंडू मध्ये अजून 51 बनवायच्यात. फ्री हिटचा चेंडू आपण मैदानावरती पाहतोय. बॅटर चेंज झाला त्यामुळे फिल्डिंग मध्ये देखील परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. पिक केलाय, पाठवलाय बॉल डीप काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधून सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. पाहूया पंचांचं म्हणणं काय. 4 रन चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. धावफलकावरती 14 धावा आपण पाहतोय. या चौकारानं नक्कीच धावफलक झटपट वेगानं पुढे गेले. पहिलवान गणेश भौतिक स्पोर्ट फाउंडेशन. यावेळेस साखू टप्प्याचा बॉल होता, भरपूर वेळ बॅटरला दिला. रिव्हर्स स्विचिटचा रिव्हर्स पुलचा हा फटका. बॉल जाईल तो डीप बॅकवर्ड पॉइंट मधून सरळ सीमा पार. आणखीन एक चौकार, लगातारचा दुसरा. अठरा धावा धावफलकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस थोडासा पाऊलाचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर होता. जमीन लगेच समांतर खेळलेला हा फटका लॉंग ऑन मधून ऐश्वर्य चेंडूला फील्ड करतायत. चेंडू फेकतायत तोपर्यंत या चेंडूवरती प्राप्त होईल ती एक सिंगल. या सिंगलनं टीमचं स्कोर कार्ड पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आकर्षक ट्रॉफीज, संपूर्ण भव्य क्रमांकासाठी, त्यासोबतच मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक, उपसरपंच पिरंगुट राहुल दादा पवळे आणि अध्यक्ष महिला दहीहंडी उत्सव सागरजी पवळे यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आणि युट्यूब लाईव्ह सौजन्य आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये, तरी देखील चेंडू ट्रॅव्हल होतो तो डीप स्क्वेअर लेगला आणि तिकडे सेकंड बाउन्सला चेंडू फील्ड केलाय. 2 धावा तर पूर्ण होत आहेत. या 2 धावेंनी टीमचं स्कोर कार्ड पुढे जाईल. 21. षटक संपले पहिल्या क्रमांकाचं आणि इथे एकही फलंदाज बाद नव्हता. धावफलकावरती पाहू शकाल 21 धावा बनल्या गेल्यात. 4 षटकांमध्ये अजून 40 धावेंची आवश्यकता. 24 चेंडू 40 ची गरज. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय ज्या धावेंची अपेक्षा आहे कुळे संघाला, पहिलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे संघानं धावफलकावरती बनवल्यात 21 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये, ज्यामध्ये गोलंदाजांकडून देखील बऱ्याचशा चुका आपण पाहिल्या. नो बॉल, वाईट बॉल फेकण्यात आले, गोलंदाज बॅन केला, पेनल्टीच्या 2 धावा मिळाल्या. येस सर, 21 धावा, 21 रन, 24 चेंडू 40 ची आवश्यकता. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आता संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती ऐश्वर्य खोपकर दाखवताना पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आपलं रनअप नक्कीच घेताना ते पाहायला मिळतात. धावफलकावरती 21 धावा आहेत. या षटकामध्ये जर विकेट आले तर निश्चितच अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या षटकामध्ये जर अधिकचे रन्स आले, समीर वारंगेची बॅट या ओव्हर मध्ये देखील चालली, तर नक्कीच आता थोडेसे पुढे निघून जाताना कोळी संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. ऐश्वर्य खोपकरकडे क्षमता आहे विकेट घेण्याची, दुसऱ्या बाजूला समीर वारंगे एक आयकॉन खेळाडू, नक्कीच आपण पाहतोय कोळवणखोळी परिसरातील असणारा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे नक्कीच या खेळाडूवरती देखील प्रेक्षकांच्या नजर असतील. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट.
ऐश्वर्याचा पहिलाच बॉल हलक्या हातानं लेट कटचा फटका गलीच्या फिल्डरला टाटा बाय बाय करत बॉल दन 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 करत जातोय तो सीमा पार. रन्स मिळतात या चेंडूवरती 4. गोलंदाजाच्या पेसचा वापर केलाय, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर रोखली. हळूवारपणे आपण जर पाहिलं तर थोडस ऑफ स्टंपच्या दूरवरतून बॉल होता, लेट कट केला आणि मैदानावरती चौकार वसूल केलाय. 25 धावा स्कोर वरती केवळ 36 धाव्यांची गरज, 23 चेंडूंचा खेळ शिल्लक. ऐश्वर्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळेसचा चेंडू हळूवारपणे पुढे सरसावत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती सिंगल धाव जी प्राप्त केली आणि या सिंगल सोबतच टीमचा स्कोर कार्ड आता पुढे जाईल. सेन्सिबल इनिंग समीर मैदानावरती खेळत आहेत. अगोदरच्या चेंडूंवरती जर बाउंड्री झाल्यात तर निश्चितच पुढच्या चेंडूवरती सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट करून धावफलक हलतं ठेवण्याचं काम केलं जातंय. जबाबदारी घेऊन खेळलं जातंय, कारण समीर यांना देखील ठाऊक आहे ते संघातील प्रमुख खेळाडू आहेत आणि ओपनरच्या भूमिकेमध्ये असताना नक्कीच त्यांना विकेट टिकून धरणे देखील गरजेचं आहे. रन्स बनवणं महत्वाचं आहे, त्यासोबतच त्यांची विकेट देखील महत्वाची आहे. त्यामुळे आता ते सिंगल डबल वरती देखील भर देत आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज प्रसाद गायकवाड किंवा खेळाडू मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि आता त्यांना तिकडे स्ट्राईक वरती आणलं जातंय. पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक 2. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आणि तदनंतर हा चेंडू मैदानावरती बॅटच्या अगदी जवळून थोडंसं कट होताना पाहायला मिळाला. नॅचरल स्विंग खऱ्या अर्थानं जी राईट आर्म पेसर कडे आपण पाहतो, ज्यावेळेस लेफ्ट हँडर फलंदाज मैदानावरती खेळतात अगदी बॅटच्या जवळून बाहेरील बाजूस वळण घेणारा चेंडू आपण ही नॅचरल स्विंग राईट आर्म पेसर कडे पाहतो. डॉट बॉल आलाय धावफलकावरती 26 धावा 26. हो, ज्यावेळेस चेंडू फुल टॉस होता, परंतु फुल टॉसला मोठ्या रन्स मध्ये तिकडे कन्वर्ट करता आलेलं नाहीये प्रसाद यांना. एकेरी धाव मिळते आणि या सिंगल सोबत धावफलक पोहोचते 27 वरती. समीर यांच्या बॅट मधून धावा येतात, परंतु दुसऱ्या एंड त्यांना साथ मिळणं तितकंसं गरजेचं आहे. प्रसाद सिंगल डबल नक्कीच घेत आहेत, परंतु त्यांच्या बॅट मधून देखील एखादी बाउंड्री आली तर थोडासा प्रेशर समीर यांचा देखील कमी होताना पाहायला मिळू शकतो. 27 धावा धावफलकावरती, 20 बॉल 34 ची गरज. दरम्यान आणखीन एक भन्नाट चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. या स्पर्धेचे असणारे प्रमुख आधारस्तंभ आणि मुख्य मार्गदर्शक आदरणीय भूपेंद्रजी गोळे साहेब प्रामुख्याने उपस्थित झालेत. रायझिंग स्टार करंडक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 27 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2. ऐश्वर्य खोपकरची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला तरी पुढच्या 4 चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केल्यात. 27 धावा धावफलकावरती, 8 चेंडू 17 धावा समीर वारंगेच्या बॅट मधून आल्यात. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा, हाफ ट्रॅकर होता आणि हा चेंडू मैदानावरती नक्कीच जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. मिड विकेट मधून फिल्डरनं पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल पोहोचलाय सीमा पार. या चेंडूवरती 4 धावा, चौकार आलाय आणि या चौकारासोबतच 2 षटकं संपली. धावफलक पोहोचलं 31 या अंकावरती. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि धावा बनवायच्या असतील ते 30 धावा खरं तर अजून बनवायच्या आहेत. 31 बनल्या गेल्यात. 18 चेंडू 30 ची आवश्यकता आहे. जे ध्येय होतं खरं तर जे टार्गेट होतं 61 धाव्यांचं, त्यापैकी नक्कीच 50% धावा या पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात, परंतु तिकडे गोलंदाजांकडून होणाऱ्या वारंवार चुका आपण पाहिल्या, खराब चेंडू आपण पाहिले, अनफेअर ऍक्शन आपण पाहिली, त्यामुळे निश्चितच मोबदला द्यावा लागला. परंतु आता पुढच्या काही षटकांमध्ये चित्र बदलणार का? श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठ्या संघाला इकडे कमबॅक करण्यासाठी या जोडीला फोडावं लागेल. विशेषतः प्रामुख्यानं जर पाहिलं तर समीर वारंगेला बाद करावं लागेल, तर आणि तरच अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघ मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. ओव्हर नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक म्हणून खरं तर ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, योगेश मोहोळ बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती, 18 बॉल 30 ची गरज. लेफ्ट हँडर फलंदाज प्रसाद भरपूर वेळ खेळपट्टीवरती आहे. विकेटचा अंदाज आलाय. आता ओव्हर नंबर 3 मध्ये अटॅक होणार का? हो, बॅट वेगाने फिरवली, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चेंडू डॉट, प्लॅन मिस. नक्कीच आपण पाहतो दोन्ही पंच थोडीशी बातचीत करतील. हलकासा आवाज तिथे निश्चितच आलाय, परंतु आता दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतायत आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि पंच कळवतात बॅटर आउट असणार आहेत. नक्कीच मोठा आवाज आला, अगदी मुख्य व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्स पर्यंत तेजचा आवाज आला.
दोन्ही पंचांनी थोडासा वेळ घेतला परंतु योग्य डिसिजन कळवलाय. प्रसाद आउट होत आहेत आणि प्रसाद बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 31. 17 चेंडू आणि सामनाचं समीकरण बदलते. 17 चेंडू 30 धावेंची गरज. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज हेमंत साळुंके मैदानामध्ये दाखल होत आहेत. से भिडणे की जरूरत ना कुणाची, आमच्या वाटे जाऊ नका सांगण्याचे. एक झाले लग सारे झंकारे बरोबरी. एक गडी बाद 31 धावा. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला विकेट. ज्या विकेटची आवश्यकता होती निश्चितच पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये विकेट गेला नाही परंतु संघनायक आले योगेश मोळ पहिल्या चेंडूवरती प्रसादला बाद केले. आता नक्कीच प्रयत्न करावा लागेल इथून पुढे कमीत कमी रन्स खर्च करण्याचा. जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक ठेवावं लागेल समीर यांना उठा संघाला. दरम्यान आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती हेमंत साळुंके. 17 बॉल 30 ची आवश्यकता. 31 धावा स्कोरकार वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटंसं कमबॅक निश्चित आपण म्हणू शकतो परंतु अजूनही मॅच दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेले आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत चेंडू मैदानावरती गलीमध्ये ट्रॅव्हल झाला. बरीचशी धावपळ बरीचशी पळापळ आणि त्यानंतर प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांनी टीमचं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 33 अंकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 33 रन लॉस ऑफ 1 विकेट. 16 चेंडू 28 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा योगेश. हो यावेळेस देखील हळूवारपणे चेंडू टॅप केलाय. शॉर्ट पॉइंटला चेंडू मैदानावरती रोखला जाईल आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल धाव प्राप्त होते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्लेअर ऑफ द डे साठी स्मार्ट वॉच श्री अमित गोळे डायरेक्टर मुळशी मेडिकल यांच्या माध्यमातून आहे. अंतिम दिवसामध्ये 4 संघांसाठी खरे तर सेमीफायनलिस्ट टीम असतील त्यांच्यासाठी टी शर्ट यॉर्ड नेते बिरंगुट चैतन्य बाळासाहेब गोळे यांच्या माध्यमातून आहे. त्यासोबतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन साठी स्मार्ट टीव्ही बालाजी इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून बॉल हवेमध्ये आणि आता क्षेत्ररक्षक फक्त बनतायत दर्शक आणि बॉल पोहोचतोय तो सीमा पार. या चेंडूवरती आलाय एक खणखणीत षटकार बाय समीर वारंगे. 6 रन. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू 21 ची गरज. समीर यांच्या बॅट मधून मैदानावरती एक मोठा बेगीट आलाय. परत एकदा आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेस जागेवरतूनच केलेला हा फटका. हो 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 धावेसाठी प्रयत्न देखील केला नव्हता. भरपूर वेळ चेंडू हवेत निश्चितच आपण पाहिला आणि त्यानंतर मिळते ते एक सिंगल आट. या एका धावेने धावफलक पोहोचते 41 वरती. 13 चेंडू 20 धावेंची गरज आहे. अजूनही संधी आहे सर अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठ्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी परंतु गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन हा संघ नक्कीच आपण पाहतोय मोठ्या ताकदीने आता मैदानावरती भरपूर सरावानं हा संघ मैदानावरती उतरलाय. युवा खेळाडूंसोबतच अनुभवी खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आपण पाहतोय. त्यामुळे निश्चितच हा संघ देखील एक ताकदवर संघ म्हणून मुळशी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय. षटक संपलंय 3ऱ्या क्रमांकाचं. एक फलंदाज बाद. धावा झाल्यात ते 41. 12 चेंडू 20 धावेंची गरज. एक षटकार जर आपण योगेश यांच्या षटकामधील वगळला तर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. तो षटकार जर तिकडे नक्कीच वाचवला असता किंवा त्या चेंडूवरती सिंगल डबल आली असती तर काहीसं समीकरण अवघड होतं ना आपण पाहिलं असतं. परंतु आता सामन्याचं समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावेंची गरज. षटक क्रमांक 4 सेकंड लास्ट ओव्हर ही अतिशय महत्वाची. ज्यावेळेस मैदानावरती धावा डिफेंड केल्या जातात त्यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सेकंड लास्ट ओव्हर ही निश्चितच भरपूर महत्वपूर्ण. आता अंतिम दुसऱ्या षटकामध्ये जर अधिकच्या रन्स आल्या तर या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा संघ थोडासा पुढे जाताना डॉमिनेट करताना पाहायला मिळू शकतो. परंतु आता पाहूया या षटकामध्ये काय होणार. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आदी मोहोळ सज्ज होताना पाहायला मिळतोय. 41 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारी लढत आपण मैदानावरती पाहणार आहोत. जो संघ टॉस जिंकतोय तो संघ खेळाडू कक्ष ए मध्ये बसेल. जो संघ टॉस पराभूत होईल तो संघ खेळाडू कक्ष बी मध्ये बसेल याची नोंद घ्या. दोन्ही टीमने डगआउटचा ताबा घ्या. यावेळेस आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या मध्ये डॉट बॉल येतोय. आधीचा पहिला चेंडू सुरेख
11 चेंडू 20 धावेंची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघाकडे मॅच ऑन आहे. आधीचे एक षटक या सामन्यामध्ये निर्णायक राहील. या ओव्हरमध्ये 1-2 विकेट सर आले तर निश्चितच काहीसं वेगळं समीकरण पाहायला मिळू शकतं. दरम्यान समीर वारंगेसाठी फुलटॉस बॉल, परंतु फुलटॉस चेंडू मैदानावरती ते बीट झालेत. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. सामन्याचं समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 20 धावेंची आवश्यकता. 10 चेंडू 20 ची गरज. समीर या खेळाडूकडे प्रचंड अनुभव क्रिकेटचा आहे. सातत्यानं जर तुम्ही पाहिलं तर मुळशी सोबतच मुंबई शहरामध्ये देखील एक चांगलं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय, परंतु आता फटका फसलाय. बॉल हवेत स्वतः आधी. ओ कॉलिंग 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 गरजेचं आहे. स्वतः आधी अगदीच तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर तो सुरुवातीपासून त्याच जागेवरती उभा होता. चेंडू त्याच्या हातामध्ये सहज पद्धतीने बसला असता, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागून विकेट किपर प्रचंड घाई करताना पाहायला मिळालेत. आणि आता मैदानावरती कॅच सोडलाय का मॅच सोडली येणारे चेंडू सांगून जातील. कुळे संघाचा असणारा प्रमुख फलंदाज समीर वारंगे, ज्यानं आतापर्यंत या रनचेस मध्ये खऱ्या अर्थानं अँकर रोल निभावलाय, तो समीरला इथे बाद करण्याची संधी होती. 42 धावा, 9 चेंडू 19 ची गरज. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. बॉल हवेत, कॅच ड्रॉप. वारंवार वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आणि तिथे एक धाव या चेंडूवरती प्राप्त होताना आपण पाहतोय. 43 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. कॅचेस विन द मॅचेस, इफ यू ड्रॉप कॅचेस यू विल लूज द मॅचेस. या क्रिकेटच्या खेळाचं समीकरण असतं. नुकताच पार पडलेला मित्रांनो आयसीसी वुमन्स वर्ल्ड कप आपण पाहिला. खऱ्या अर्थानं साऊथ आफ्रिकेचे असणाऱ्या कॅप्टन लोरा यांचा झेल अमनज्योत कौरनं टिपल्यानंतर भारतीय संघानं केलेला तो जल्लोष, आणि तिथून निश्चितच खऱ्या अर्थानं भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकला असं म्हणू शकतो. कित्येक कॅचेस आहेत. सूर्यकुमार यादवनं खऱ्या अर्थानं डेव्हिड मिलरचा टिपलेला झेल. दरम्यान पुन्हा एकदा सिंगल येते धावफलकावरती. 44 धावा, 7 चेंडू 17 धावेंची गरज. 2007च्या वर्ल्ड कप मध्ये खऱ्या अर्थानं श्रीशांतनं टिपलेला मिसबा उल्लकचा झेल. कॅचेस खऱ्या अर्थानं तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात, सामने जिंकून देतात. दरम्यान 6 चेंडू खुल्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आलेत. योगेश यांची चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, परंतु मैदानावरती तिकडे 2 धावा रोखू शकणार नाहीत. या 2 धाव्यांसोबतच मैदानावरती आपण पाहतोय 4 षटकं संपली. धावफलकावरती धावा झाल्या त्या 46. अखेरचे 6 चेंडू 15 धावेंची गरज. काय गोलंदाजी मैदानावरती केली. ते झेल जर टिपले असते तर धावा देखील मित्रांनो मैदानावरती वाचल्या असत्या. आणि या सामन्यामध्ये बरंचसं पारडं जड हे मोठ्या संघाचं पाहायला मिळू शकलं असतं, परंतु अजूनही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. अखेरचे 6 चेंडू 15 धावेंची गरज. 15 चेंडू 30 धावेंची खेळी समीर वारंगेने केली. आणि आता अंतिम 6 चेंडू फेकण्यासाठी पाहिजे कुठला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 15 रोखायच्यात आणि हा दावा रोखण्यासाठी आता अंतिम षटकामध्ये थोडीशी बातचीत, बरीचशी चर्चा आणि चेंडू सोपावलाय तो संघाच्या संघनायकाच्या हातामध्ये. योगेश मोळ, यापूर्वी नक्कीच आपण पाहतोय योगेशांनी चांगली गोलंदाजी मैदानावरती केली. ऐश्वर्या यांनी देखील मैदानावरती निश्चितच चांगली गोलंदाजी केली, परंतु दोघांमध्ये बातचीत आणि त्यानंतर आता योगेश मोहोळ बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. 6 बॉल 15 रोखायच्यात. समोर समीर वारंगे, कुळे संघाकडून आपण पाहतोय प्रमुख फलंदाज, आयकॉन खेळाडू, आणि आज धावाला साजेल अशी कामगिरी करतील का. आतापर्यंत नक्कीच या सामन्यामध्ये, या रनचेस मध्ये चांगल्या पद्धतीने विकेट सेव्ह करत रन्स बनवल्यात. 15 बॉल 30 वरती 200च्या स्ट्राईक रेटने खेळलेत. 6 बॉल 15 ची गरज. पहिला बॉल शेवटच्या ओव्हरचा जबरदस्त पिकअप लॉंग ऑफला. ऐश्वर्या एक पाऊल पुढे आले आणि त्यांच्या डोक्यावरतून चेंडू पोहोचतोय तो सरळ सीमा पार. पाहूया पंचांचं म्हणणं काय. मोठा बिघिट तर आलाय. षटकार की चौकार, चौकार की षटकार हे निश्चितच या ठिकाणी कळवलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. योगेश मोळ बॉलिंग ट्रॅक वरती आले आणि ज्याप्रमाणे मित्रांनो आपण पाहतो खर तर षटकार आहे, षटकार आहे आणि या षटकारानं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 52 धावा, 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. काय मॅच मैदानावरती रंगते. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, परंतु तुम्ही जर पाहिलं तर हा अगदी फ्लॅट गेलेला षटकार. लॉंग ऑफला ऐश्वर्या खूपकर क्षेत्ररक्षण करतायत. ज्यावेळेस गोलंदाज मित्रांनो रनअप स्टार्ट करतो त्यावेळेस फिल्डर देखील हळूहळू थोडासा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो. ही खरं तर आयडियल फिल्डिंग स्टाईल आपण निश्चितप्रमाणे म्हणतो, परंतु थोडेसे पुढे आल्यानंतर ऐश्वर्या यांच्या अगदी डोक्यावरतून चेंडू सीमा पार पोहोचलाय. षटकार आलाय.
या षटकारानं सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंय. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज त्या मॅच मैदानावरती रंगते. हाय व्होल्टेज मुकाबला. यावेळेचा चेंडू फुल टॉस ऑन साइडला फटका खेळला. गॅप भरपूर मोठा आणि चेंडू मैदानावरती लॉंग ऑन मधून जातोय तो सरळ सीमा पार. या चेंडूवरती रन्स मिळत आहेत 4 चौकार. थँक्यू. एक फलंदाज बाद धावफलकावरती 56 धावा. अखेरचे 4 चेंडू 5 धावेंची गरज. काय लढलेत समीर वारंगे. 17 चेंडू 40 धावा. बरीचशी जीवनदानं मिळाली, बरेचसे कॅच ड्रॉप झाले. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत. फटका फसलाय. कॅचिड असा कॉल. क्षेत्ररक्षक फार दूर. मिड विकेट मधून शॉर्ट मिड विकेट मध्ये पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. या 2 धावेने धावफलक पोहोचते 58 वरती. अखेरचे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज. गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या 2 संघांमध्ये ही लढत. सामना 6 चेंडू 15 वरतून 3 बॉल 3 वरती मॅच आली. अखेरचे 3 चेंडू 3 धावेंची गरज. यानंतर गोटावडे संघ आपण सज्ज राहायचे. यावेळेस हलक्या हाताने बॉल ऑन साइडला टॅप केलाय. सिंगल चपळ गतीने पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न होतोय. 2 पूर्ण होत आहेत आणि आता मॅच पूर्णपणे मोकळी होताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एका धावेची गरज. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 19 चेंडू 44 धावेंची खेळी समीर वारंगेने केलीत. वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी एक षटकार अपेक्षित आहे, परंतु त्या षटकारापेक्षा जी विजयी 1 रन आहे ती संघासाठी अतिशय महत्वाची असेल. त्यामुळे नक्कीच समीर पाहूया कशा पद्धतीने प्रयत्न करतील. 19 बॉल 44 वरती खेळतायत. धावफलकावरती 60 धावा. एका धावेची गरज. हळूवारपणे हा चेंडू टॅप केलाय. पॉइंटला फिल्डर. रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट झाली, परंतु पंच सांगतात बॅटर इज सेफ. आणि या एका धावेसोबतच पैलवान गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे या संघाने या सामन्यामध्ये बाजी मारली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. चला गोटवडे टीम लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. फिल्डिंग सेट करून घ्या. पुढील मॅच आपण लगेचच मैदानावरती सुरू करणार आहोत. पैलवान सचिन भाऊ गोडांबे 11 विरुद्ध रुद्राय 11 पुनावळे या 2 संघांमध्ये पुढील मॅच आपण मैदानावरती पाहणार आहोत. एका बाजूला सचिन दादा गोडांबे यांच्या मालकीचा असणारा गोटावडे गावचा हा संघ, दुसऱ्या बाजूला रुद्राय 11 अर्थातच सचिन गवळी यांच्या संघ मालकीचा असणारा पुनावळे संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन लाईनअप करून नक्कीच आपण पाहतोय.